नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? शाळा सुरू झाली ना आता. मग आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे नेत्रदिन. मुलांनो, आपल्या डोळे आहेत म्हणून आपण सगळे जग पाहू शकतो. पण आपल्या भारत देशामध्ये अनेक अंध व्यक्ती आहेत, म्हणून त्यांच्यावरनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. नेत्रदिन का साजरा करतात? आपल्या देशामध्ये रामचंद्र, लक्ष्मण, भालचंद्र हे डॉक्टर होऊन गेले बरं का. आणि ते नेत्रतज्ञ होते. सरकारी दवाखान्यामध्ये ते नेत्रचिकित्सक म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक अंधांना नेत्रदान प्रकाश दाखवला आहे. डोळ्यांनी त्यांची शस्त्रक्रिया केली. आणि अशा डॉक्टरांनी ना, डॉक्टर लक्ष्मण भालचंद्र यांनी 80,000हून जास्त शस्त्रक्रिया करून लोकांचे डोळे प्रकाशमान केले. म्हणून त्यांना नेत्रविशारद ही पदवी दिली बरं का मुलांनो. आपल्याला डोळे नसले तर आपण हे जग कसं पाहू शकणार? आपल्या डोळ्यांमुळे आपल्याला 70% ज्ञान मिळतं मुलांनो. आणि आपण ही सृष्टी, हे सुंदर फुलं, हिरवीगार झाडं, आकाश हे पाहू शकतो. जर डोळे नसले तर आपण काय पाहू शकू? म्हणजे ज्यांना डोळे नाहीत ते किती म्हणजे दुःखी असतील, आहे की नाही? म्हणून सरकारने एक हे केलंय बरं का. म्हणजे कायदा नाही, पण एक ज्याची त्याची इच्छा, की जर का मरताना जर का तुम्हाला नेत्रदान करायचं असेल तर दवाखान्यात जाऊन एक फॉर्म भरून ठेवायचा, की जर मी मेलो किंवा माझ्या घरातली कोणी व्यक्ती मेली तर त्याचे डोळे आम्हाला दान करायचे. आणि मग ते लोक फोन नंबर देतात की ते तुम्ही फोन करायचा. घरातली व्यक्ती किंवा पुण्याचे डोळे दान करायचे असेल तर मग ती व्यक्ती गेल्यानंतर मग तिथे फोन केला की ते लोक डोळे घ्यायला येतात. मृत व्यक्तीला तिथं न्यायचं नसतं. ते लोक स्वतः येतात आणि स्वतः डोळे घेऊन जातात. पण शरीराचा पूर्ण भाग नेत नाही मुलांनो. डोळे पण पूर्ण काढत नाही मृत व्यक्तीचे. फक्त त्या डोळ्यातील कॉर्नियाचा वापर करतात. डोळ्यामध्ये कॉर्निया नावाचा एक अंश असतो. तो काढला की ते त्या डोळ्यामध्ये बसवतात अंधाच्या, आणि मग त्याला ते दिसू लागतं. म्हणून मग सरकारने तो एक उपाय काढलेला आहे की अंध व्यक्तींना डोळे. म्हणून नेत्रदान हे पण खूप म्हणजे हे बरं का, पुण्याचं काम आहे नेत्रदान हे पण. आणि म्हणून मग आपण मेलेल्या व्यक्तीचे डोळे दान करायचे असतात. पण हे रामचंद्र, लक्ष्मण, भालचंद्र हे डॉक्टर होते की नाही, त्यांचा जन्म 10 जून 1924 साली उस्मानाबादमध्ये झाला. आणि त्यांची खूप हलाखीची, म्हणजे गरीब होते ते, पण करून त्यांनी चिकाटीने खूप अभ्यास केला आणि ते नेत्रचिकित्सक झाले. आणि त्यांनी बऱ्याच लोकांना प्रकाश दिला डोळ्यांना त्यांच्या. आणि त्यांचा मृत्यू 10 जून 1979 रोजी झाला. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मग नेत्रदान हा दिन साजरा करतात. आणि म्हणून मुलांनो, नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि आपल्याला डोळ्यांमुळे आपण हे जग पाहू शकतो की नाही, म्हणून त्यांची स्मृती जागृत ठेवायची म्हणून हा दिन साजरा करतात. आवडली का गोष्ट? आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर केल्यामुळे आपल्या देशातील डॉक्टरांची आपल्याला आठवण होते. आवडली का गोष्ट?